नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आपण मागच्या तासाला कोन आणि कोनांच्या जोड्या बघितल्या. त्याच्यामध्ये शेवटचा भाग आपला राहून गेला होता, तो म्हणजे त्रिकोणाचा बाह्यकोन. पान नंबर 32 वर बघा. तर त्रिकोणाचा बाह्यकोन, मी समोर एक त्रिकोण काढलाय, त्याची ही बाजू जर वाढवली तर हा त्रिकोणाचा बाह्यकोन तयार होतो. बाह्यकोन, आता तुम्हाला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिघही कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते? 180 अंश. आणि या त्रिकोणामध्ये कोन ACD हा त्रिकोणाचा काय आहे? बाह्य कोन आहे. आणि त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडीतील कोन तो तयार होतो. म्हणजे त्रिकोणाचा हा आंतरकोन आणि हा बाह्यकोन हे दोघं मिळून काय तयार झालेला आहे? ते रेषीय जोडीतील कोन तयार झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजे या दोघांच्या मापांची बेरीज किती झाली? 180 अंश. हे आपल्या लक्षात आलं असेल. आता इथे पण तसंच आहे बघा. हा कोन आणि हा कोन म्हणजे त्रिकोणातील आंतरकोन म्हणजे ABC आणि त्रिकोणाचा बाह्यकोन याच्यातला कोणता आला मग? कोन ABQ. तर या दोघांच्या मापांची बेरीज किती? 180. का? कारण ते रेषीय जोडीतील कोन आहे. म्हणून तुम्हाला एक इथे चौकोनात दिलेलं आहे बघा की त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो त्या कोनाला त्रिकोणाचा काय म्हणतात? बाह्यकोन. आता बाह्यकोनाचा गुणधर्म तुम्हाला खाली दिलेला आहे पान नंबर 33 वर, की हा जो त्रिकोणाचा, आता ह्या दोघांच्या मापांची बेरीज 180. आता आपल्याला ह्या गुणधर्मावरून असं सिद्ध झालेलं आहे की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या कोनातील दूरस्थ आंतरकोनातील मापांच्या बेरजे एवढे असते. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोनाच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. म्हणजे जर ह्या दोन याचं जर माप आपल्याला 140 दिलेलं असेल तर याचं 70 अंश आणि याचं 70 अंश असं असते. ह्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही ह्या बाह्यकोना एवढी असते. हा गुणधर्म इथे सिद्ध झालेला आहे. आता सराव संच 21 हा जो आहे हा तुम्ही घरी सोडवायचा आहे. हा तुम्हाला होमवर्क म्हणून देण्यात येत आहे. आज आपल्याला नवीन धडा सुरू करायचा आहे आणि तो म्हणजे घातांक. लवकरच आपली प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहे आणि त्यामुळे आपल्याला घातांक हा धडा घ्यायचा आहे. घातांक. आता बघा, 2चा 5वा घात, 2चा 5वा घात म्हणजेच ह्या 2चा किती वेळेस गुणाकार? 5 वेळा गुणाकार. बघा, एखादी गोष्ट दोन, समजा एखादी मुलं खेळतायत, 5 मुलं खेळतायत आणि त्यांना 2-2 बॉल सगळ्यांना द्यायचे आहेत. तर आपल्याला 5 मुलांना हे 2 बॉल सारखे वाटायचे आहे. म्हणून यांचा आपण 2 वेळेस 2-2 न लिहिता त्याचा असा शॉर्ट लिहितात की 2चा 5वा घात. म्हणजे 2 हा इथे काय झाला? पाया झाला आणि 5 हा इथे काय झाला? घातांक. 2 हा काय आहे? पाया आणि 5 हा काय आहे? घातांक. आता याचे वाचन कसे करतात? 2चा 5वा घात, 2चा 5वा घात. तर किंवा 2चा घातांक 5 अशा पद्धतीने याचे वाचन केले जाते. याचे वाचन कसे करतात ते तुम्हाला इथे खाली सांगितलेले आहे बघा. कोणत्याही
कोणत्याही पायाचा घातांक जर 1 असेल तर त्याची किंमत सुद्धा तीच संख्या येते. 2चा 1 घात म्हणजेच 2चा किती वेळेस गुणाकार? एकच वेळेस गुणाकार, म्हणजे याचं उत्तर काय येईल? एकच येईल. आता इथे 2चा 5वा घात म्हणजे 2चा किती वेळेस गुणाकार? 5 वेळा. मग आपण जर हा गुणाकार केला तर तुमच्या असं लक्षात येईल 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32. अशा पद्धतीने आपण यांची किंमत सुद्धा काढू शकतो. म्हणजे कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजेच काय असतं? तीच संख्या असते. 2चा पहिला घात म्हणजे तीच संख्या म्हणजे 2. हेच याचं काय येईल? उत्तर येईल. आता याच्यातला सराव संच 26 बघा. 26 मध्ये तुम्हाला एक सारणी दिलेली आहे. पुढील सारणी पूर्ण करा. त्याच्यामध्ये 5 तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत. घातांकित संख्या दिलेल्या आहेत. पहिलं तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे बघा. 3चा 4था घात. याच्यामध्ये पाया काय दिलेला आहे? 3. घातांक काय दिलेला आहे? 4. गुणाकार रूप म्हणजेच 3चा 4था घात. पाया झाला इथे 3, घातांक झाला 4, म्हणजे 3चा किती वेळेस गुणाकार? 4 वेळेस गुणाकार. 4 वेळेस गुणाकार. आणि जर आपल्याला हे गुणाकार रूपात आपण लिहिलं, आता याचा किंमत जर काढायची म्हटली तर तुम्हाला काढता येईल 3 त्रिक 9 गुणेला 3 त्रिक 9 आणि 9 आणि 9, 9 गुणेला 9 81. अशा पद्धतीने आपण किंमतही काढू शकतो. तुम्हाला खालचे जे आहेत ते तुम्हाला सोडवून दिलेलं आहे आणि खालचे तुम्हाला सोडवायला सांगितले आहेत बघा. 16चा 3रा घात म्हणजे 16. पाया काय झाला इथे? 16. घातांक काय? 3. म्हणजे गुणाकार रूपात कसं लिहिता येईल? मग 16 गुणेला 16 गुणेला 16. त्याची किंमत जर तुम्ही काढली तर ती येईल. हे खालचं तुम्ही सोडवायचं आहे. खाली तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा तसाच. त्या सारणीमध्ये अजून एक दिलेला आहे बघा. 3/7 गुणेला 3/7 हे गुणाकार रूपात लिहून दिलेलं आहे. म्हणजे 3/7 हे 4 वेळा आलेले आहेत. म्हणजेच 3/7चा किती वेळेस गुणाकार? 4 वेळेस. म्हणजे अशा पद्धतीने मग 3/7 हा पाया आहे आणि 4 हा काय आहे? घातांक. अशा पद्धतीने आपल्याला ती सारणी काय करायची आहे? पूर्ण करायची आहे. त्याच्यामध्ये बघा दुसरा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. किंमत काढा. दुसऱ्या प्रश्नामध्ये दिलेला आहे किंमत काढा. जसं 2चा 10वा घात. 2चा 10वा घात म्हणजेच 2चा किती वेळेस गुणाकार? 10 वेळेस गुणाकार. आता एवढं आपण लिहू शकतो का 2चा 10 वेळेस गुणाकार? हे असं आपल्याला किती वेळेस लिहायचंय? 10 वेळेस लिहायचंय. मग असं न लिहिता किंवा याचं तुम्ही जर लिहिलं हे 10 वेळा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. किती जोड्या झाल्या? 5. म्हणजेच 4 गुणेला 4 गुणेला 4 5 वेळा यांचा गुणाकार करा. 16. 4 चौक 16. 16 गुणेला 4 यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो येतो 1024. म्हणजे अशा पद्धतीने आपण किंमत सुद्धा काढू शकतो. आता एक सोपं उदाहरण आपण घेऊया. -7 3 नंबरचं एक गणित बघा. -7चा 4था घात म्हणजेच -7 गुणेला -7 किती वेळेस गुणाकार करायचा याचा? 7 वेळा. 4 वेळा. मग -7 -7 किती? 49. 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन होतो. गुणेला -7 -7 49. 49 गुणेला 49 करा. त्याचं उत्तर येतं 2401. अशा पद्धतीने. आता
याचे पुढील सुद्धा गणित तुम्ही घरी करायचे आहेत. एक गणित मी तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत, बाकीच्या किंमत तुम्ही काढायची आहे. पुढचा विषय बघा, वर्ग आणि घन. वर्ग म्हणजे काय आणि घन म्हणजे काय? एखाद्या संख्येचा दुसरा घात असणे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? वर्ग. समजा 3चा वर्ग आणि 3चा तिसरा घात. बघा आपण हे असं पण लिहू शकतो, याचं वाचन आपण असं करू शकतो, 3चा दुसरा घात किंवा 3चा वर्ग, 3चा घातांक 2, अशा पद्धतीने आपण याचं वाचन करू शकतो. म्हणजेच 3चा किती वेळेस गुणाकार? 2 वेळेस गुणाकार. इथे 3चा किती वेळेस गुणाकार? 3 वेळेस गुणाकार. म्हणजेच 3चा घन असं सुद्धा आपण याला म्हणतो. तर खाली तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी दिलेलं आहे बघा, कोणत्याही संख्येचा दुसरा घात असला की त्याला म्हणायचं वर्ग, कोणत्याही संख्येचा तिसरा घात असला की त्याला म्हणायचं घन. समजा आता मी इथे दिलेला आहे 25चा तिसरा घात, म्हणजेच 25चा किती वेळेस गुणाकार? 3 वेळेस गुणाकार. म्हणजेच काय? 25चा घन. याचं वाचन आपण 2 प्रकारे करू शकतो, 25चा घन किंवा 25चा तिसरा घात. समजलं सगळ्यांना? मग वर्ग आणि घन यांचा सुद्धा आपण अभ्यास आता केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे की पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार कसा करतात. याचे काही नियम आहेत, ते नियम आता आपल्याला पुढे समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला नियम आहे बघा, हे नियम लक्षात ठेवायचे आहेत. पान नंबर 45 वर बघा, पान नंबर 45 वर तुम्हाला दिलेला आहे की जर a ही परिमेय संख्या असेल आणि m व n हे धनपूर्णांक असतील तर a चा m घात गुणेला a चा n घात, तर यांच्या दोघांची काय होईल? बेरीज. हा आहे घातांकाचा पहिला नियम. हे जर परिमेय संख्या असतील a आणि या m आणि n ह्या पूर्णांक संख्या असतील तर या दोघांचा गुणाकार म्हणजेच त्या घातांकाची काय? बेरीज. हा पहिला नियम लक्षात ठेवायचा आहे. आणि याच्यावरून तुम्हाला उदाहरण संग्रह सोडवायचा आहे, सराव संच सोडवायचा आहे 27 सराव संचामध्ये तुम्हाला दिलेले आहे बघा, 6 गणित दिलेले आहेत, त्याच्यातले 2 आपण सोडवूया. पहिला दिलेला आहे सोपे रूप द्या. फक्त रूप द्यायला सांगितले, किंमत काढायला सांगितली का? नाही. त्याच्यातलं पहिलं आहे बघा, 7चा चौथा घात गुणेला 7चा दुसरा घात. या पद्धतीने आता याचा पाया समान आहे, या परिमेय संख्या आहेत, पाया समान आहे, मग या दोघं घातांकाचा काय होईल? बेरीज होईल. म्हणजे 7चा 4 अधिक 2 घात. मग 4 अधिक 2 म्हणजे किती? 6. 7चा काय? 6 घात. अशा पद्धतीने आपल्याला या सराव संच 27 मध्ये सोपं रूप द्यायला सांगितलेलं आहे. याच्यातलं चौथं गणित बघा, चौथं गणित दिलेलं आहे अंश छेद रूपात दिलेले आहे. -3/2 चा 5वा घात गुणेला -3/2 चा 3रा घात. आता इथे पायासारखं आहे, घातांकाची काय होईल? मग बेरीज. म्हणजेच -3/2 चा 5 अधिक 3 घात म्हणजेच काय? -3/2 चा 8 घात. घातांक 8 यांची काय केली? ह्या नियमानुसार आपण यांची काय केली? बेरीज केली. तुम्ही तो नियम लक्षात ठेवायचा आहे. पान नंबर 45 वर जा की जर a ही परिमेय संख्या असेल तर m व n हे धनपूर्णांक असतील तर आपल्याला a चा m घात गुणेला a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात. आता
आता समान पाया असलेल्या पुढचं आता बघू. समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार कसा करायचा. हे आता आपण गुणाकाराच्या बाबतीत बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे भागाकाराच्या बाबतीत. याचा सुद्धा एक नियम आहे बघा. जर ए ही शून्यतर परिमेय संख्या असेल, शून्यतर म्हणजे काय, शून्य सोडून, तर एम व एन हे जर धनपूर्णांक असतील तर एम मोठा असेल एन पेक्षा, तर ए चा एम घात ए चा एन घात भागेला ए चा एन घात बरोबर ए चा एम वजा एन घात येईल. म्हणजे भागाकार याच्यामध्ये ही शून्यतर संख्या असतील आणि एम हा मोठा असेल एन पेक्षा, तर त्यावेळेला घातांकित रूप करताना हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ए चा एम वजा एन घात. याचं उदाहरण सगळं सुद्धा आपल्याला पुढे सोडवायचा आहे. खाली तुम्हाला दिलेलं आहे बघा. ए चा जर शून्य घात असेल तर त्याचं काय उत्तर येतं, 1. समजा इथे जर मी म्हटलं की 5चा शून्य घात म्हणजेच काय उत्तर येईल, मग इथे 1. समजतं सर्वांना. पुढे बघा तुम्हाला दिलेलं आहे की ए चा वजा एम घात म्हणजेच ए चा एक छेद ए चा एम घात. आणि पुढे पान नंबर 46 वर दिलेलं आहे तुम्हाला बघा. अजून एक नियम दिलेला आहे की जर ए बरोबर जर शून्य नसेल आणि बी बरोबर जरी शून्य नसेल, तर एम ही धनपूर्णांक संख्या असेल, तर ए छेद बी चा वजा एम घात, ए छेद बी चा वजा एम घात, त्यावेळेला यांचं हा जो पाया आहे याचं काय करायचं आहे आपल्याला, बी छेद ए चा एम घात. अशा पद्धतीने आपण हे नियम लक्षात ठेवायचे आहे. अजून एक खाली नियम दिलेला आहे बघा तुम्हाला. जर ए ही परिमेय संख्या असेल आणि ए जर शून्य नसेल आणि एम व एन या पूर्णांक संख्या असतील, तर ए चा एम घात अपॉन म्हणजे भागेला ए चा एन घात बरोबर ए चा एम वजा एन घात. या पद्धतीने आपण हे नियम समजून घ्यायची आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. आता त्याच्यामध्येच तुम्हाला बघा एक दिलेलं आहे खाली की जर पाया हा वजा 1 असेल, पाया हा जर वजा 1 असेल, तर वजा 1 चा 6वा घात आणि वजा 1 चा 5वा घात या पद्धतीने काय येईल. आता वजा 1 चा किती वेळेस गुणाकार करायचा आहे, 6 वेळेस गुणाकार करायचा आहे. इथे आता यांचं जर आपण बघितलं, वजा 1 वजा 1 1 गुणेला वजा 1 वजा 1 1 वजा 1 वजा 1 1 म्हणजे उत्तर काय आलं, 1. तसंच इथे बघा आता वजा 1 चा 5वा घात म्हणजेच वजा 1 चा किती वेळेस गुणाकार, 5 वेळा गुणाकार. यांचा जर आपण गुणाकार केला, वजा 1 वजा 1 1 वजा 1 गुणेला वजा 1 1 गुणेला वजा 1 म्हणजे उत्तर येईल वजा 1. याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल की जर हे 6
समसंख्या असतील तर त्याचं उत्तर 1 येतं. म्हणजे जेव्हा घातांक 1 असेल तर पाया 1 असेल तर म्हणजे समसंख्या असेल तर घातांक 1 येतो. जर विषम संख्या असेल तर घातांक हा म्हणजे धन येतो आणि जर विषम असेल तर घातांक ऋण येतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता सराव संच 28 बघा. सराव संच 28 मध्ये सोपं रूप द्या आणि किंमत काढा. हे तुम्हाला जे वरचे दोघं तिघं नियम आपण बघितले त्याच्यावर सोपं रूप द्यायला सांगितलेलं आहे. हे जे सराव संच आहे हे अगदी छोटे छोटे आहेत आणि सहज तुम्ही सोडवू शकणार आहात, म्हणून थोडं घाईत घेते. पण हे तुम्ही सोडवू शकणार आहात घरी, म्हणून याचा अभ्यास तुम्हाला घरी करायचा आहे. सराव संच सगळे सोडवायचे आहे घातांक मधले. आता आपण जो पहिला बघितला 26 नंतर 27 हे तुम्ही सहज सोडवू शकणार आहे. तिथे सोपं रूप द्यायला सांगितलेलं आहे. आणि 28 मध्ये तुम्हाला सांगितलं आहे पहिल्या याच्यात बघा सोपं रूप द्या. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे बघा तुम्हाला a चा 6वा घात भागेला a चा 4था घात. आता आपण भागाकार बघितला बघा की घातांक पान नंबर 45 वर की समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार. त्यावेळेस आपण काय करतो, समान पाया असलेल्या घातांकित संख्येचा भागाकार करताना त्यांची वजाबाकी करतो घातांकाची. म्हणजे a चा 6 वजा 4 घात. मग 6 मधून 4 गेले किती 2. a चा दुसरा घात. हे असं सोपं रूप आपल्याला इथे द्यायला सांगितलेले. फक्त किंमत काढायला सांगितली का नाही. जर किंमत काढायला सांगितली असती तर आपण किंमत काढली असती. पुढे आहे बघा दुसरं. हे बाकीचे गणित तुम्ही सोडवायचे. त्यातले 3 गणित दिलेले आहे बघा पुढे. आता किंमत काढा. दुसरं गणित दुसरा प्रश्न आहे त्याच्यामुळे किंमत काढा. वजा 7 चा 12वा घात भागेला वजा 7 चा 12वा घात. आता इथे भागाकार करायचा आहे म्हणजे या नियमानुसारच आपल्याला चालायचं आहे. म्हणजे वजा 7 चा 12 वजा 12 घात म्हणजेच वजा 7 चा किती वेळेस 0. मग वजा 7 चा 0 घात. मग आपण बघा त्या नियमात शिकलो तिथे आहे वजा 7 0 घातांक असला म्हणजे त्याची किंमत काय येते 1. या पद्धतीने. अजून याच्यातलं एक गणित बघूया हवं तर. तिसरं गणित बघा 4/5 चा 3रा घात भागेला 4/5 चा 2रा घात. यांचं घातांकित पाया समान आहे म्हणून घातांकाची काय होईल वजाबाकी होईल. भागेला असल्यामुळे वजाबाकी. गुणाकार जर राहिला असता तर काय झाली असती बेरीज झाली असती. मग 4/5 चा 3 वजा 2 घात म्हणजेच काय 4/5 चा 3 वजा 2 म्हणजेच काय 1 घात. आणि याची किंमत तुम्हाला माहिती आहे की 4चा 1 घात म्हणजेच काय 4 आणि 5चा 1 घात म्हणजेच 5. 4/5 अशा पद्धतीने. म्हणजे आपण दोन संख्यांचा गुणाकार आणि भागाकार म्हणजे घातांकित संख्या पाया समान असेल आणि घातांक जर गुणाकाराचा असेल तर आपण सराव संच 27 बघितला. आणि घातांक पाया समान असला आणि घातांक जर भागाकार असेल तर काय करायचं हे आज आपल्याला आपण 27 आणि 28 उदाहरण संग्रहामध्ये पाहिलेलं आहे. हे दोघे उदाहरण संग्रह तुम्ही घरी पूर्ण करायचे आहे. उद्याच्या तासाला आपण बघणार आहोत दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात. पुढील अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद.